प्रश्न आहे तुम्हाला की 2025 ची बारामती आणि 2025च्या आधीची बारामती. हं? तर यात काही तुम्हाला फरक जाणवतोय का? फरक जाणवते, छान फरक जाणवते. आता खूप सुधारले. काय काय बदल झाले? सगळे बदल झाले बारामतीत. खूप सुंदर झाली बारामती, इतकी सुंदर झाली की माणसाला एकदम ही वाटतंय फिरायला. बदल झालाय बारामतीमध्ये, जुन्या बारामतीत आणि नवीन बारामतीमध्ये. पहिल्या बारामतीत आणि जुन्या बारामतीत असं वाटतच नव्हतं की जसं काय हे पुणे झालेलं आहे. पुण्यासारखी वाटते बारामती. आम्ही रोज इथं येतो फिरायला. सगळ्या सोयी झाल्यात बारामतीमध्ये. भरपूर म्हणजे फिरण्यासारखं पहिलं काहीच नव्हतं, आता भरपूर आहे फिरण्यासारखं. जुनी बारामती कशी होती ती सांगा आधी. जुनी बारामती पण छान होती तसं, पण एवढंच की पहिल्या सोयी नव्हत्या जास्त, म्हणजे असं डेव्हलपमेंट नव्हतं जास्त. आता म्हणजे भरपूर डेव्हलपमेंट केले, त्याच्यामुळं अजून छान वाटते बारामती. दादानी खूप सोयी केली बारामती, इतके छान केली. मग धन्यवाद करा त्यांना एकदा. धन्यवाद आजी दादा, तुम्हाला आमच्याकडनं खूप धन्यवाद. गार्डन मध्ये आता बसलो नसतं, इतकी सोय केली त्यांनी बसायची. म्हणजे सगळ्या जे आहेत वयस्कर लोकांना किंवा जे तरुण आहेत त्यांना पण, मुलांना पण. त्याच्यामुळे आता आम्हाला इथं रोज रोज येऊशी जाणवत नाही, काय अडचणच नाही वाटत काय आता. भरपूर म्हणजे तुम्ही बिनधास्त फिरू शकता. आम्ही बिनधास्त फिरू शकतो आता. पहिलं म्हणजे असं देशमुख चौकात जायचं म्हणलं तरी पण म्हणजे असं भीती वाटायची नाही का गाड्यांची ह्यांची, पण आता नाही वाटत काय असं. आता खूप म्हणजे खूप छान वाटते बारामती. तुम्ही कुठून आलाय ते सांगा. बेसिकली मैं तो नागपुर से हूँ, बट फॉर जॉब पर्पस हम लोग लास्ट 6 ईयर से गुजरात में थे. गुजरात और बारामती को कंपेयर किया जाए तो बहुत ड्रास्टिक डिफरेंस है. मेन बोले तो पोल्यूशन. गुजरात में इवन हम ऐसे मतलब बहुत ही ऐसा, यहाँ आने के बाद हमको ऐसे लगा कि हम लोग सच में सांस ले पा रहे हैं, इतनी क्लीन एयर. और इवन सिटी भी बहुत ज्यादा क्लीन है. रास्ते बोलो, जगह जगह पे जो इन्होंने एक अट्रैक्टिव पॉइंट्स लाइक बना चुके हैं. तो हमने पुणे को ना प्रेफर करते हुए बारामती को प्रेफर किया, क्योंकि यहाँ पे मतलब थोड़ा साइलेंट भी है और रहने के लिए भी अच्छा है.